सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काल रात्री उशिरा पारोळा शहरात जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव चौफुलीच्या जवळ टँकर अचानक उलटलाय। हा टँकर महामार्गाच्या दोन्ही लेनच्या मध्ये जाऊन पडून यामधून गॅस गळती सुरू झाली। सुदैवाने यात अनर्थ टळला असला तरी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भाऊ, या ठिकाणी टँकर पलटी झालेला आहे, आपण काय सांगणार? या ठिकाणी धरणगाव चौफुलीला जो गॅसचा टँकर पलटी झालेला आहे तिथं खूप अवघड परिस्थिती आहे आणि इथं जी जमाव झालेला गर्दी जमा झालेली आहे तिथं पोलीस प्रशासनाला लोकांनी मदत करावी आणि विनाकारण गर्दी करू नये। यांची हिंसा काही होऊ शकते कारण की हा वेळ जीव वाचवण्याचा आहे। आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खूप या ट्रक पलटी झाल्या असताना त्रस्त झालेला आहेत। लोक रात्री 12 वाजेपासून झोपलेले नाही आहेत। लोकांना म्हणजे लोकांच्या जीवाशी केलं जात आहे आणि जी धरणगाव चौफुली आहे इथे जे डिवायडर दिलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले आहेत। याचा काहीतरी प्रशासनाने व्यवस्थित निर्णय घ्यावा आणि उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे। तो उड्डाणपूल आजपर्यंत झालेला नसून खूप वेळा इथं लोकांची म्हणजे जीवाशी केले गेलेले आहेत आणि लोक मरण पण पावलेलं आहेत। याने प्रशासनाने खूप काळजीपूर्वक काळजी करावी आणि लोकांना मृत्यूपासून जीवाचे वाचवावे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।